म्हणजे त्यांनी बनवून केलेलं आहे आरक्षणाचा टीका केलेली आहे मुंबईच्या त्या आरक्षणावर. नाही, माझ्या माहितीप्रमाणे आरक्षण हे सर्वांच्या समक्ष काढलं जाते. आरक्षण हे गुप्तपणे काढलं जात नाही आणि या संदर्भात सर्व राजकीय पक्षाला या संदर्भातल्या माहिती पत्रक पाठवलं जातं. आपण तिथं उपस्थित राहावं असं निमंत्रण दिलं जातं. मग असा आक्षेप येण्याचं कारण काय की कोणता महापौर? शेवटी आरक्षणाची मर्यादा, आरक्षणाच्या संदर्भातलं धोरण, आरक्षणाच्या संदर्भातले नीती नियम यावर आरक्षण ठरतं. आणि आरक्षण कोणतेही असू द्या ना, शेवटी एकटा व्यक्ती कधीच महापौर होत नाही, त्याच्या मागे पूर्ण शक्ती असते. चंद्रपूरमध्ये एक आमची फक्त लाडकी बहीण महापौर होणार नाही, त्याच्या मागे आम्ही सर्वजण, महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी, महायुती, देवेंद्रजी हे सर्व त्या महापौराच्या मागे राहणार आहे. म्हणून महापौर कुणीही झालं तरी विकासाची ही गंगा अशीच वेगाने प्रवाहित होईल चंद्रपूरमध्ये, हा माझा विश्वास आहे. सलग पाचव्यांदा महापौरपदी पहिला असणाऱ्या चंद्रपूरच्या काय सांगतात? आता खरं तर असं आहे, शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महाकाली आमची या जिल्ह्याची आराध्य देवता आहे. तर महिलांचा सन्मान होत पुन्हा एकदा ओबीसी महिला निघाली तर आनंद आहे. मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी बद्दल आम्ही जेव्हा कार्यकर्ते म्हणून काम करायचो तेव्हा आमचा नारा असायचा, भाजपा की क्या तयारी, बच्चा बच्चा अटल बिहारी. याचा अर्थ असा होता की आमच्या पक्षाचा कार्यकर्ता, सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, गाव स्तरावरचा कार्यकर्ता इतका क्षमतावान आहे जनसेवा करताना, तो हृदयापासून अंतःकरणापासून जनसेवा करतो. मला विश्वास आहे की महापौरपदी भारतीय जनता पार्टीची महिला सक्षम नारी या चंद्रपूर महानगराच्या विकासासाठी महापौर बनेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.